अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टानं काहीसा दिलासा दिलाय, त्याबद्दलची पक्ष आणि चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात देणार असल्याची ग्वाही अजित पवार गटाकडून देण्यात आली। 36 तासात जाहिरात देऊ अशी अजित पवार गटानं सुप्रीम कोर्टात हमी दिली आहे। अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे। मराठीतल्या प्रमुख दैनिकात राष्ट्रवादी याबद्दलची जाहिरात देणार आहे। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावरची पुढची सुनावणी आता बुधवारी पार पडेल। अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, अजित पवार गटाकडून ही हमी देताना काय नेमकं सांगण्यात आलंय आणि सुप्रीम कोर्टात काय नेमकं घडलं सुनावणीच्या दरम्यान? दीपक, आजची सुनावणी सुप्रीम कोर्टातील अतिशय नाट्यमय पद्धतीने घडली, कारण दोन्ही बाजूंनी, एका बाजूनी शरद पवारांच्या वतीने पुरावा म्हणून सादर केलं जात होतं की अजित पवार त्यांच्या ज्या बॅनरवर किंवा पोस्टरवर घड्याळ चिन्ह वापरतात तिथे ते घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट आहे असा मजकूर लिहित नाहीत। दुसऱ्या बाजूला लगेच अजित पवारांच्या वतीने दुसरे काही पुरावे देण्यात येत होते। त्यामध्ये ते म्हणत होते की आम्ही अशा प्रकारे न्यायप्रविष्ट हे घड्याळ चिन्ह असल्याबाबतचे मजकूर असलेल्या जाहिराती आम्ही प्रसिद्ध करतोय आणि आम्हाला माहिती नाही या अशा कुठल्या जाहिराती ज्या शरद पवारांच्या वतीने दाखवण्यात येत आहेत त्या त्यांनी कुठून आणल्या याबाबत। मग याविषयी भरपूर घमासान चर्चा झाली। न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला यापूर्वी जे निर्देश दिलेले आहेत की तुम्ही प्रत्येक ठिकाणी घड्याळ चिन्हासोबत ते चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याबाबतचा मजकूर छापाल आणि तो प्रसिद्ध कराल, तर ते निर्देश पाळलेच पाहिजेत। मग त्याचवेळी जस्टिस दत्तांनी हे देखील विचारलं की काही ठिकाणी जिथे निर्देश पाळले जात आहेत त्या जाहिराती मग कोण प्रसिद्ध करते, त्या शरद पवार गटाकडून प्रसिद्ध केल्या जात आहेत का अजित पवारांसाठी, असाही एक प्रश्न त्यांनी विचारला। मग त्यानंतर मग पुन्हा एकदा अजित पवारांच्या वतीने सांगण्यात आलं की आम्ही हमी देतो की जसं कोर्ट म्हणतंय की येत्या 36 तासामध्ये मराठी दैनिकात, मराठी वर्तमानपत्रातील मोक्याच्या आणि प्रॉमिनंट जागेवरती आम्ही जाहिरात प्रसिद्ध करू आणि त्यामध्ये आम्ही हे लिहून देऊ की हे घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट आहे। त्याचवेळी शरद पवारांच्या वतीने अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले। त्यांनी म्हटलं की काही ठिकाणी आजही शरद पवारांचा फोटो अजित पवारांचे उमेदवार वापरतायत, कार्यकर्ते वापरतायत, काही जुने व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे वापरले जात आहेत असंही त्यांनी म्हटलं। आम्ही पुरावे म्हणून ते सुप्रीम कोर्टात घेऊन आलो की ते व्हिडिओ डिलीट केले जातात असा आरोप शरद पवारांच्या वतीने केला। त्यावर जस्टिस सूर्यकांत हसत हसत म्हणाले की पण प्रत्यक्षात शरद पवार जात आहेत ना घरोघरी, तर असंही त्यांनी म्हटलं की एका बाजूला जर शरद पवारांसोबतचे फोटो वापरले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला स्वतः शरद पवार घरोघरी जात आहेत। तर अशा प्रकारे अतिशय वादळी अशी ही सुनावणी झाली। दोन्ही बाजूंनी वादळी युक्तिवाद करण्यात आले, परंतु जी मागणी होती शरद पवार गटाची की अजित पवारांचं घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावं, तर ती मागणी काही आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली नाहीये। सुप्रीम कोर्टाने अजित पवार घड्याळ चिन्हावर लढतील असं अप्रत्यक्षपणे म्हटलंय, फक्त त्यांना इशारा दिलाय, त्यांना सांगितलं की लोकसभेच्या वेळी जसं तुम्ही वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली होती तशीच आता सुद्धा एक जाहिरात प्रसिद्ध करा। दीपक, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।